हॅलो चाहत्यानो, मी रिया नेरुळकर. रेवा चुलबुलीच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी, माझा नवरा आणि आमची लाडकी रेवा आज तुमच्यासोबत रेवा चुलबुलीच्या नव्या ट्रिपवर तुम्हाला आम्ही घेऊन जात आहोत. आज आपण पुण्याच्या लाईफ रिपब्लिक टाउनशिपमधून थेट दिवे आगारच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर निघालोय. तामिनी घाटातून माणगाव मार्गे दिवे आगारचं नयनरम्य बीच. आमची कार स्कोडा स्लावियाने निघालोय. 154 किलोमीटरचा प्रवास. आम्ही तामिनी घाट मार्गाने जात आहोत. ही सुमारे 3 तास 48 मिनिटांची वाटचाल आहे. वाटेत आम्ही तामिनी घाटात विसावा घेतला. मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही दिवे आगारला पोचलो आणि स्थानिक हॉटेलात खानावळीत स्वादिष्ट पापलेट आणि प्रॉन्स प्लेट जेवलो. जेवण तसं खूप सुंदर होतं. नागमोडी वळणं, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग सागर. याचं विहीन दृश्य आम्ही आमच्या डोळ्यांनी टिपत होतो. रस्ता संपतच नव्हता, पण तसंही छान वाटत होतं. समोर दिसलेल्या बीचवर आम्ही आमच्या प्रवासाला थोडासा फुल स्टॉप दिला. बीचवर आम्ही खूप धमाल आणि मस्ती केली. बोटिंग केलं. समुद्राच्या पाण्यात आंघोळ आणि स्विमिंगही केली. खूप धमाल केली. खूप मज्जा आली. आम्ही दिवे आगारात राहायचे ठरवले होते, पण रेवाला ताप आला. त्यामुळे तिला घरी जायचे होते. म्हणून आम्ही रात्री उशिरा घरी परत येण्याचा निर्णय घेतला आणि आमचे राहायचे रद्द केले. वाटेत आम्हाला तामिनी घाटात डोंगराळ भागात आग लागलेली पाहिजे. कदाचित चुकून किंवा रान जाळून पावसाळ्यात चांगलं चरता यावं म्हणून कोणतरी आग घातलेली सुद्धा असेल. पण आम्ही हे दुर्मिळ दृश्य आमच्या डोळ्यांनी टिपलं. काहीसं भयानक, काहीसं खेदजनक असं हे दृश्य होतं. जर तुम्ही दिवे आगार बीच, श्रीवर्धनला जाण्याचा विचार करत असाल, विशेषतः वीकेंड असल्यास आगाऊ रिसॉर्ट किंवा हॉटेल बुकिंग करणे आवश्यक आहे. तिथे राहण्याची सोय खूप कमी असते आणि तात्काळ रिसॉर्ट किंवा हॉटेल मिळणे कठीण असते. आशा करते की तुम्हाला आमची छोटीशी ट्रिप आवडली असेल. आमच्या चुलबुली रेवा चॅनलवर अशाच आणखी ट्रिप तुम्हाला पाहायला विसरू नका. तुमच्या आवडीनुसार लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या ठिकाणाबद्दलच्या तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा. धन्यवाद.